हॅलो यूट्यूब मंडळी, कसे आहात सर्वजण? आशा करते सगळे मजेत असाल. आज मी तुम्हाला वृंदावनचा एक व्हिडिओ शेअर करत आहे. सप्टेंबरमध्ये मी वीणावर्ल्डसोबत दिल्ली आग्रा टूरला गेले होते पिकनिकला. लेडीज पिकनिक होती, लेडीज स्पेशल. आम्हाला तिथून मथुराला फिरायला घेऊन गेले होते. मथुरेला कृष्णाचे जन्मस्थान आहे. तिथे देखील खूप छान छान मंदिरं आहेत, परंतु आम्हाला तिथे व्हिडिओ करायला अलाउ नव्हते, मोबाईल अलाउ नव्हते, म्हणून तिकडचं व्हिडिओ माझ्याकडे नाही आहेत. आम्हाला नंतर तिथून पुढे ऑटोमधून आम्ही चाललो आहोत वृंदावन बघायला. वृंदावनला देखील कृष्णाचे मंदिरं आहेत. पाहू शकता तुम्ही, हा बाहेरचा परिसर आहे. किती सुंदर असा हा परिसर आहे. वृंदावनला प्रेम मंदिर असं एक मंदिर आहे कृष्णाचं. त्या मंदिराचं नाव आहे प्रेम मंदिर. हे बाहेरचं परिसर बघा, किती सुंदर हिरवळीने नटलेलं आहे. अगदी सुंदर असं. खूप ठिकाणी दगडाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. कृष्णाचे सवंगडी, कृष्णाच्या आवडत्या गायी, ह्या देखील दगडांच्या तिथे बनवलेल्या मूर्ती आहेत. आम्ही तिथे सुंदर अशा परिसरात फोटोशूट केले. तुम्ही पाहू शकता किती सुंदर परिसर आहे. ठिकठिकाणी कृपालू राधे 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 असं गवतामध्ये सुंदर अक्षरात कोरलेलं आहे. मन मोहून टाकणारा परिसर आहे हा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराच्या बाहेरचाच परिसर मी दाखवत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी मंदिर आतून कसं आहे ते दाखवणार आहे. नक्की पाहायला विसरू नका पुढचा व्हिडिओ. बघू शकता तुम्ही किती स्वच्छ सुंदर परिसर आहे मंदिराच्या बाहेर. इथे संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस जर आलात तर इथे म्हणतात विद्युत रोषणाई भरपूर आहे, त्यामुळे मंदिर अधिकच सुंदर दिसते. पण आम्ही सकाळी आलो होतो 10-11च्या सुमारात, तेव्हा तिथे भरपूर ऊन होतं. पाहू शकता गवताचे किती सुंदर हिरवळ असे गार्डन केलेले आहेत, बगीचे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे. तिथे आम्ही सर्वांनी फोटोशूट केले. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचललेला तो देखील इथे या परिसरात दगडाच्या ह्याच्यात कोरून केलेला आहे. त्या पर्वताखाली सर्व गावकरी, त्याचे सवंगडी जमलेले आहेत. वरून पाण्याचा धबधबा दाखवला आहे. खूप अगदी अक्षरशः असं वाटतं पुण्यामध्ये सर्वजण उभे आहेत. एवढे सुंदरता आणि जिवंतपणा त्या मूर्त्यांमध्ये आहे. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा पहा गोवर्धन पर्वत, त्याच्याखाली सर्व गावकरी. कृष्णाने एका करंगळीवर उचललेला हा पर्वत आहे. हे दृश्य खूप छान दाखवले आहे तिथे वृंदावनला मंदिराच्या बाहेर. वृंदावन येथील प्रेम मंदिर पाहायचे पुढच्या व्हिडिओमध्ये आतून दाखवीन मी. नक्की पहा. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.